पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये खूप चांगले मला मित्र मिळाले. भारतातलं एक नामांकित कॉलेज आहे. लोकमान्य टिळकांनी त्याची 1885ला स्थापना केलेली आहे. खूप ग्रेट कॉलेज आहे. भारताचे 2 पंतप्रधान जे होऊन गेले ते त्या कॉलेजचे आहे. त्यामुळे खूप मोठं कॉलेज होतं. देशभरातून विदेशातून विद्यार्थी तिथे यायचे. त्यात मी आपला गावंढळ मुलगा 12वीमध्ये मराठी शिकला. तिथं तुटकं फुटकं इंग्लिश बोलायचं. तिथं मी ॲडमिशन घेतली. खूप मोठे स्टँडर्ड घरची मुलं मुली यायची. त्यांच्या BMW कार्समधून उतरायची. त्यांचे चांगले चांगले विचित्र पद्धतीचे कपडे असायचे. खूप छान प्रकारचे ते इंग्लिश बोलायचे. खूप मोठे त्यांच्याकडे मोबाईल्स असायचे. खाड इंग्लिश बोलायचे. कॉन्व्हेंटची मुलं. त्यांच्यात आपला जिल्हा परिषदेचा शिकलेला 12वी आर्ट्स झालेला आणि आर्ट्समधून तिथं आपलं एक छोटंसं स्वप्न घेऊन विद्यार्थी येऊन बसला. सैराटसारखेच पुन्हा मग वर्गामध्ये क्लास सुरू झाला. तुला काय आवडतं सांग, बुलेट चालवायला आवडते किंवा काय असं काहीतरी सुरू झालं. आणि मग आम्ही 350 जणांची बॅच होती आणि आम्ही असे सगळेजण बसलेलो होतो. मोठा हॉल होता तिथला. आणि मग झडती सुरू झाली की तुम्हाला काय व्हायचं ते सांगा. आणि माझा शेवटचा नंबर होता. त्यामुळे मी म्हटलं चला आता बघूयात कोणाकोणाला काय व्हायचं आहे. 95% जणांचं उत्तर तेच होतं की मला IAS व्हायचं आहे. बोंबलायला म्हणलं एवढं खडखड भाषेत बोलतायत, एवढ्या चांगल्या गोष्टी यांच्याकडे आहेत, आपल्याकडं तर काहीच नाही. मग आपलं कसं होणार? जर सगळेच हे होणार असतील तर आपण कधी होणार? त्यामुळे माझ्यापर्यंत नंबर येईपर्यंत मी अगदी PSIST पर्यंत आलो होतो UPSC वरून. पण तरी कसं बसं डोक्यात आलं. म्हटलं सर मला पण IASच व्हायचं आहे. आणि गोष्ट अशी आहे की त्या बॅचपैकी मी आज एकटा IAS झालेलो आहे.